कोल्ड्रिंक आणि ज्यूसच्या काळामध्ये थंडगार मठ्ठा आणि ताक कुठेतरी मागेच पडलंय, पण आज आपण मस्त असं थंडगार ताक कसं बनवायचं हे पाहूया। ते सुद्धा दह्यापासून किंवा मग ताकापासून सुद्धा तुम्ही बनवू शकता। इथे मी दह्यापासून बनवत आहे, तर इथे दही लावून घेतलेलं होतं। आता दही कसं लावायचं ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे चॅनलवर, सबस्क्राइब करून तुम्ही पाहू शकता चॅनलवर जाऊन। तर हे सर्व दही जे आहे एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि विप्सच्या साहाय्याने किंवा मग रवीच्या साहाय्याने तुम्ही हे दही जे आहे छान पद्धतीने घुसळून घ्या, म्हणजे यातली गाठ वगैरे जे आहे सर्व एकसंध होईल, एकजीव होईल अशा प्रकारे। त्यानंतर 2 जे आहे कमी तिखटाच्या मिरच्या ठेचून घेतल्या, काही पुदिन्याचे पानं जे आहेत ते सुद्धा ठेचून घेतले, 1 चमचा जिऱ्याची पूड घेतली, चवीनुसार मीठ घेतलं, थोडंसं काळं मीठ आणि 2 चमचे साखर। हे सर्व जे आहे दह्यामध्ये घालून घेतलं आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स केलं किंवा मग घुसळून सुद्धा घेतलं। आता 1 ग्लास थंडगार पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे मी, आणि थंडगार पाणी जे आहे आपण दह्यामध्ये घातलं की परत एकदा व्यवस्थित एकसंध करून घेऊया, म्हणजे आपले जे जिरेपूड आहे, मीठ आहे ते सर्व एकत्रित होईल आणि अशा पद्धतीने आपला थंडगार मठ्ठा जो आहे तयार झालेला आहे। वरून थोडीशी मस्त अशी कोथिंबीर घालूया आणि हा थंडगार मठ्ठा जेवणासोबत किंवा मग असाही पिऊ शकता। एकदम लग्न पंक्तीत जसा थंडगार मठ्ठा मिळतो त्याच पद्धतीचा बनवलेला आहे आणि चव सुद्धा तशीच आहे। आता पूर्वीच्या काळी हा थंडगार मठ्ठा जो आहे आवर्जून जेवणाच्या वेळी किंवा मग असाही पिला जायचा, पण आता कुठेतरी थंडगार मठ्ठा किंवा ताक मागे पडले, कारण की कोल्ड्रिंक आणि ज्यूस जे आहेत ते पुढे आलेलं आहे। तर मी अशाच पद्धतीने जुनी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना ही रेसिपी सर्वात जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज जे आहे चॅनलवर येत राहतील, त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपीज पाहायला मिळतील।